आली आली भाग्यलक्ष्मी। संजय, मी बोलते म्हणून सगळ्यांना माझं तोंड दिसतं. अरे, मी तुझ्या प्रेमापोटी बोलते रे, तुझ्या काळजीपोटी बोलते. तुला जर आवडत नसेल तुझी काळजी घेतली तर तसं सांग. मी नाही बोलणार याच्यानंतर काही. गो, असं काही नाही. असं काही नाही. बघ जरा स्वतःकडे, काय हाल करून घेतले स्वतःच. तुम्ही प्लीज काळजी करू नका. थोडा आराम केला की फ्रेश वाटेल मला. ते काही नाही. हे बघ, मी तुझ्यासाठी ना आत्ताच वैद्यांकडनं औषध आणलंय. हा, तू औषध दे ना. हा, पाणी घेऊन दे जरा. आलोच. तुम्हाला इथं कुणी पाठवलं आणि किती पैसे दिले त्याचे दुप्पट पैसे आम्ही तुम्हाला देऊ. हे घर नोटांनी भरून काढू. संजय, मागू तात्या? पहिल्यांदाच सासूरवाडीला चाललंयस ना? रिकाम हाताना नका जाऊस. घे हे घे. काय आणलंय? अरे बेसनाचं लाडू आहे यात. काशीला खूप आवडतात बेसनाचे लाडू. नाही, घाईघाईत औषध घ्यायला विसरू नकोस. हा, नाही का तू जायच्या आधी घेतो औषध. संजय, अरे बेसनाचं लाडू आहेत ते, फुटतील ना. हा, तसं घेऊन जा ना. बाप्पाजी, ज्याने मला इथं पाठवलंय ना त्याने जितका मला मोबदला दिलाय त्याच्या दुप्पटच काय, पण त्याचा एखादा बारीकसा अंश सुद्धा तुम्ही मला देऊ शकत नाही. समजलं? बाप्पाजी, दुप्पट पैशाची लाच दाखवण्याचा मास तुम्ही करताय, पण मला मिळालेला मोबदला पैशासारख्या क्षुल्लक किमतीत नाही मोजता येणार. उदात्या, येतो मी. जपून जा. हो, काशीच्या माहेरी निघालायस ना? जा, पण मला तुझी खूप काळजी वाटते. हा प्रसाद घे. येतो मी. हो. येतो. आके तुझं डोस कबा केलंय भारिया. खरं तर मला तुमच्याशी बोलायचं होतं ते म्हणजे जयश्रीबाईंबद्दल. जयश्रीबाईंबद्दल काय? काय जावई बापू, बरं आहे ना हो समजा? हो, अगदी मजेत. आमच्या गोदात त्याने काशीसाठी तिच्या आवडीचे बेसनाचे लाडू पाठवलेत ना. असं व्हय? अगं काय मस्त डोस का चालवलं तू. अगं मला तर काय बी कळणं झालं. म्हणलं दुसरा डोस देता येतोय की नाही. परमान त्यात ना कामिनी मारी त्याला कोणता रे. आता शेवटचा डोस, मग संजय ठार वेडा. काशे, चल ताट वाढून घे. चल. हो. चल, व्यवस्थित छान पुसून घे. हा ताट. अगं काशे, आली आली भाग्यलक्ष्मी।